नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस वेटिंगमधील 13,500 उमेदवारांना MSF भरती नोंदणी प्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेलं असून त्यांना जो काही गुगल फॉर्म भरून बद्ध प्रिंट घेऊन येण्यासाठी सांगितलेलं होतं त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तो फॉर्म कसा भरायचा, कोणत्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे। सोप्या व सरळ भाषेमध्ये कशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला A to Z व्यवस्थितरित्या समजून जाईल। तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी हा लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता किंवा तुम्हाला SMS पण आलेला असेल तर SMS वरती क्लिक करून ही लिंक ओपन करायची आहे। लिंक ओपन केल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल। रिडायरेक्ट केल्यानंतर जो काही सूचना देण्यात आलेल्या आहेत ते सूचना तुम्हाला पाहून घ्यायची आहे। सूचना पाहिल्यानंतर इथं पाहू शकता ॲप्लिकेशन ID किंवा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे। ॲप्लिकेशन ID तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जो काही फॉर्म असेल त्या फॉर्मवरती तुम्हाला ॲप्लिकेशन ID भेटून जाईल किंवा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल ते इथं मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्मवरती ओके करायचा आहे। तर पाहू शकता गो टू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट येईल। वेबसाईटमध्ये फॉर्म तुमचा अशा पद्धतीने दिसेल। हा फॉर्म पोलीस भरतीसाठी भरती वेळेस जो काही डिटेल्स तुमची लागलेली होती ती डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल। तुम्हाला आपल्याला फक्त भरायचं काय काय आहे पाहू शकता। तुमच्या आईचे नाव भरायचे आहे। आईचे नाव भरल्यानंतर तुम्ही विवाहित आहात का अनविवाहित आहात इथं भरायचं आहे। ते भरल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला इथं तुमचं करंट डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, म्हणजे तुमचा करंट जो काही जिल्हा असेल तुम्ही ज्या ठिकाणी आता सध्या राहता तो तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे। परमनंट ॲड्रेस तुम्ही इथं चेंज पण करू शकता किंवा इथं जो काही बॉक्स दिला आहे तिथे क्लिक करून परमनंट ॲड्रेस ॲज अ सेम करंट ॲड्रेस यावर क्लिक करून ओके करू शकता। खालच्या साईडला परमनंट डिस्ट्रिक्ट पिन टाकायचं आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे व पुढच्या साईडला तुमचा जो काही पिनकोड असणार आहे तो तुम्हाला तिथं टाईप करायचा आहे। त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन ॲड्रेस तुम्हाला तुमचा ॲड्रेस जो काही पोलीस स्टेशनचा ॲड्रेस असणार आहे तुमच्या हद्दीमध्ये तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे। जो काही पोलीस स्टेशन असेल ते व त्याचे पिनकोडसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर ॲप्लिकेशन फिजिकली डिटेल्स जो काही तुमची हाईट असणार आहे जे असेल तुमची हाईट ते तुम्हाला इथं ॲज इट इज टाकून घ्यायचं आहे। त्यापुढे तुम्ही पाहू शकता जो काही वेट असणार आहे तुमचं वजन तो पण तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। चेस्ट किती असणार आहे, फुगवता न फुगवता म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला इथे चेस्ट टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही नोंदणीसाठी गेल्या ठिकाणी तुम्हाला सोपं जाईल। तर पाहू शकता ब्लड ग्रुप तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालते। तुम्ही 12वीला कोणत्या इयरला पास झाला व त्यांची पर्सेंटेज काय आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल्स दिसून येईल। त्यानंतर लास्टचा ऑप्शन पाहू शकता आधार नंबर पण तुम्हाला टाकणं गरजेचंच आहे। तर पाहू शकता आधार नंबर टाकल्यानंतर जो काही अपलोड युअर डॉक्युमेंट्स असणार आहे त्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं डोमासिल जो काही डोमासिल असणार आहे डोमासिल टाकायचं आहे। 10वीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट टाकायचं आहे व 12वीचं सर्टिफिकेट टाकायचं आहे। त्यानंतर बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला टाकायचा आहे। त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्डचा फ्रंट साईड फोटो व बॅक साईड फोटो अँड अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काही नाही टाकलं तर चालते। तुम्हाला तुमची सध्याची फोटो पण टाकायचं आहे। सध्याची फोटो व सिग्नेचर हे दोन्ही पण काढून तुम्हाला अपलोड करायचं आहे। सिग्नेचर वगैरे अपलोड केल्यानंतर हमीपत्रावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे ओके होऊन जाईल। ओके झाल्यानंतर पाहू शकता टिक मार्क आलेला आहे। टिक मार्क आल्यानंतर तुम्हाला अपडेटवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जो काही तुम्ही डिटेल्स भरलेली आहे संपूर्ण माहिती ओके आहे म्हणून हमीपत्रावरती टिक मार्क आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला अपडेटवरती क्लिक करायचं आहे। अपडेटवरती क्लिक केल्यानंतर सदर फॉर्म तुम्हाला जो काही तुम्ही डिटेल्स भरलेली आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दिसेल। संपूर्ण डिटेल्स तुम्हाला चेक करायचं आहे। चेकआउट केल्यानंतर खालच्या साईडला पाहू शकता प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे, तर तुम्ही तिथं ओके करून ते प्रिंट काढू शकता। तर मी ओके करून घेतो। तर पाहू शकता ओके केल्यानंतर तर जो काही प्रिंटचा ऑप्शन आहे तो प्रिंट तुम्हाला सोबत PDF सेव्ह करून घ्यायचा आहे। PDF सेव्ह करून तुम्हाला प्रिंटची झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहे। तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक मेसेज येईल थँक्यू म्हणून, त्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स तुम्हाला दाखवली जाईल। तर अशा पद्धतीने
जो काही पोलीस वेटिंगमधील 13,500 उमेदवारांसाठी जो काही MSF भरती नोंदणीकरिता हजर होणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म भरला जातो मित्रांनो। अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो। तर मित्रांनो, ज्यांनी अजून देखील गुगल फॉर्म भरलेला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पाहून गुगल फॉर्म लवकर भरून घेऊन तुम्हाला निकष पडताळणीसाठी म्हणजेच नोंदणी प्रक्रियेसाठी जायचं आहे। 7 वेळेस हा फॉर्म नक्की घेऊन जायचा आहे। हा फॉर्म घेतल्याशिवाय तुम्हाला तिथे नियुक्ती दिली जाणार नाही, डॉक्युमेंट चेकअप होणार नाहीत। तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो। तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती MSF बद्दल संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। त्यासाठी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।